ठीक आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी केमिस्ट्रीमधून जो चॅप्टर नंबर सेकंड आहे सोल्युशन, ह्याच्यामध्ये काही न्यूमेरिकल्स आहेत, इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आहेत. जसं समजा बॉइलिंग पॉईंट बेसिसवरती विचारलं तर आपण न्यूमेरिकल कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आपण ते या ठिकाणी बघूया. माझं समजा सॉल्व्हंट असेल, प्युअर सॉल्व्हंट असेल, ह्याचा जो बॉइलिंग पॉईंट असेल तो नक्की काय असेल, कमी असेल. म्हणजे टीबी नॉट असेल तो काय असेल, कमी असेल. आणि जर समजा सॉल्युशन असेल, सॉल्युशन म्हणजे काय की जे समजा प्युअर सॉल्व्हंट असेल, जसं ह्याच्यामध्ये आपण जे काही नॉन व्हॉलाटाईल सॉल्यूट जर ऍड केलं तर नक्की जो बॉइलिंग पॉईंट असेल तो काय असेल, जास्त असेल. आता बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय की समजा ज्या टेम्परेचरला एखादं कोणतंही सॉल्युशन असेल किंवा सॉल्व्हंट असेल ते बॉईल होतंय, उकळतंय, त्याला आपण काय सांगतोय, बॉइलिंग पॉईंट सांगतोय. मग नक्की सॉल्व्हंट जर काही बॉइलिंग पॉईंट असेल तो काय असेल, कमी असेल. आणि सॉल्युशन जर काही बॉइलिंग पॉईंट असेल तो काय असेल, जास्त असेल. ठीक आहे, बघूया आपण. द बॉइलिंग पॉईंट ऑफ इथाइल ॲसिटेट इज. आता समजा इथाइल ॲसिटेट आहे, हे समजा कोण आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे. सो द बॉइलिंग पॉईंट ऑफ इथाइल ॲसिटेट इज 77.06. की समजा ह्याच्यामध्ये काय आहे, इथाइल ॲसिटेट आहे आणि ह्याचा जो बॉइलिंग पॉईंट समजा आहे, तो किती आहे, जो टीबी नॉट आहे समजा हा किती आहे, 77.06 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट, आता समजा हा जो नेक्स्ट वाला असेल हा नक्की ह्याच्यापेक्षा काही जास्त असायला पाहिजे. बघूया. अ सोल्युशन ऑफ 50 ग्राम ऑफ नॉन व्हॉलाटाईल सॉल्यूट इन 150 ग्राम ऑफ इथाइल ॲसिटेट. आता या ठिकाणी सॉल्युशन बनतंय. पहिलं काय होतं, सॉल्व्हंट होतं, प्युअर सॉल्व्हंट होतं, पण आता सॉल्युशन बनतंय. मग सॉल्युशन बनवायला या ठिकाणी जे काही इथाइल ॲसिटेट आहे, जे काय आहे सॉल्व्हंट फॉर्ममध्ये आहे, त्याचं प्रमाण किती आहे, 150 ग्राम ऑफ इथाइल ॲसिटेट. किती आहे, 150 ग्राम ऑफ इथाइल ॲसिटेट. आणि ह्याच्यामध्ये किती, 50 ग्राम ऑफ नॉन व्होलाटाईल सॉल्यूट ऍड होतंय. किती, 50 ग्राम ऑफ नॉन व्होलाटाईल सॉल्यूट. म्हणजे सॉल्व्हंट प्लस सॉल्यूट या ठिकाणी काय बनतंय, सोल्युशन बनतंय. सो नक्की ह्याचं जे काही बॉइलिंग पॉईंट असेल तो ह्याच्यापेक्षा नक्की या ठिकाणी काही जास्त असायला पाहिजे. बघूया. इट्स बॉइल्स ॲट 84.27. किती, 84.27 डिग्री सेल्सिअस. नक्कीच हा काय आहे, 77 आणि हे किती आहे, 84. मग ह्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे सॉल्युशनचा तो काय आहे, जास्त आहे. नेक्स्ट त्याने काय दिले, इव्हॅल्युएट M2. म्हणजे या ठिकाणी जे मोलार मास ऑफ सॉल्यूट आहे ते आपल्या ठिकाणी काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. तर नेक्स्ट काय दिलंय की इफ KB, की जो काही इबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट आहे तो किती दिलाय, केबी फॉर इथाइल ॲसिटेट इज 2.770 डिग्री सेल्सिअस किलोग्राम मॉल -1. असे या ठिकाणी जे काही केबीची व्हॅल्यू या ठिकाणी दिली. मग गिवन काय आपण ते लिहून घेऊया. सो ह्या ठिकाणी जे काही गिवन आहे ते गिवन काय काय लिहून दिलंय, की समजा या ठिकाणी फर्स्टली आपण बघूया की समजा W1 आहे, दॅट इज वेट ऑफ सॉल्व्हंट असेल ते किती आहे, 150 ग्राम. नेक्स्ट समजा काय दिलंय, W2 दॅट इज वेट ऑफ सॉल्यूट. आता वेट ऑफ सॉल्यूट किती आहे, 50 ग्राम. अजून काय दिलंय त्यांनी, असं द बॉइलिंग पॉईंट, दॅट इज बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट. जो काही बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट आहे तो किती आहे, 77.06 डिग्री सेल्सिअस. आणि नेक्स्ट काय दिलंय, बॉइलिंग पॉईंट ऑफ द सॉल्युशन. मग जो बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्युशन आहे दॅट इज TB किती दिलाय, 84.27 डिग्री सेल्सिअस. ठीक. अजून काय दिले, KB दिलंय. सो जो KB आहे, केबीची व्हॅल्यू त्याने काय दिली, KB इज इक्वल टू 2. ठीक आहे, केबी मी खाली लिहितोय. सो केबीची व्हॅल्यू त्याने काय दिली, केबी इज इक्वल टू 2.770 डिग्री सेल्सिअस kg मॉल -1. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, वी हॅव टू फाइंड आउट द मोलार मास ऑफ द सॉल्यूट. म्हणजे काही M2 आहे ते M2 मला या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. सो बॉइलिंग पॉईंटचा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे आपण तो अगोदर लिहून घेऊया. सो फॉर्म्युला काय आहे,
del TB is equal to 1000 into KB into W2 आणि या ठिकाणी M2 इंटू W1. मी हा जो फॉर्म्युला आहे तो कोणासाठी आहे, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशनसाठी किंवा चेंज इन बॉइलिंग पॉईंटसाठी आहे. पण मला फाइंड आउट काय करायचं आहे, आय हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू फॉर दी M2. मला या ठिकाणी M2 फाइंड आउट करायचं आहे. मग मी हा जो फॉर्म्युला आहे ह्याचा मी काय करेन, ॲडजस्टमेंट करेन. मी हा जो M2 आहे मी इकडे नेईन, कारण की मला M2 फाइंड आउट करायचं आहे. सो मी हे थोडंसं मॉडिफिकेशन करतोय. सो M2 मी इकडे आणतोय, बाकी वरचं सेम टू सेम 1000 इंटू KB इंटू W2 आणि अपॉनला काय आहे, M2 या ठिकाणी आपण डेल TB आणायचं. या ठिकाणी डेल TB इंटू W1. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायचं आहे की हा जो फॉर्म्युला आहे ना, आपण ह्या फॉर्म्युला जे काही गिवन व्हॅल्यू असतील आपण ते पुटअप करायचे आहेत. सो M2 मला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. M2 इज इक्वल टू नेक्स्ट काय आहे 1000 इंटू, आता केबीची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 2.77 किलोग्राम मॉल -1 आणि नेक्स्ट कोण आहे W2. मला W2 ची व्हॅल्यू किती आहे 50 ग्राम इंटू 50 ग्राम. ठीक आहे. आपण कोण आहे डेल TB. आता डेल TB म्हणजे काय, चेंज इन बॉइलिंग पॉईंट. आता मी हे कसं फाइंड आउट करेन, मी या ठिकाणी TB नॉट आणि TB किंवा जो TB मायनस TB नॉट असं या ठिकाणी करेन आणि दोघांची जी काही व्हॅल्यू येईल, जे काही वजावरी काही सबस्ट्रॅक्शन असेल ते मी या ठिकाणी लिहेन. मग हे जे आहे आपण दोघांचं या ठिकाणी जो डेल TB आहे तो मी कसा फाइंड आउट करेन, डेल TB साठी या ठिकाणी नक्की जो बॉइलिंग पॉईंट आहे तो कोणाचं सोल्युशन जास्त आहे, मग या ठिकाणी मी काय करेन TB मायनस जो काही सॉल्व्हंटचा जो काही बॉइलिंग पॉईंट आहे तो काय आहे कमी आहे. मग मी असं करेन. सो TB कोणासाठी आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन आहे. सो हा किती आहे 84 मायनस 84.27 मायनस जो काही सॉल्व्हंट आहे ह्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे 77.06. ठीक आहे. हे जे काही सबस्ट्रॅक्शन असेल ते आपण या ठिकाणी लिहायचे. समजा XYZ जी पण काही व्हॅल्यू येत असेल ती आपण या ठिकाणी लिहायची. XYZ जी पण ह्याची व्हॅल्यू येत असेल आपण ती या ठिकाणी लिहायची. आणि नेक्स्ट जे काही W1 आहे, W1 ची व्हॅल्यू किती आहे 150 ग्राम. सो या ठिकाणी आपण 150 ग्राम लिहायचं. ठीक आहे. बाकी जे काही मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिवायडेशन असेल ते आपण करायचे, कारण की जी पुढची जी प्रोसेस असेल मल्टिप्लिकेशन किंवा समजा जे पण काही डिवायडेशनवाले आहे ते थोडीशी लेंथी प्रोसेस असेल आणि आय होप ते तुम्हाला सगळ्यांना जमेल. ठीक आहे. धन्यवाद.